3 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं कारण पुढे करत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश आहे। गेल्या वर्षभरात पेपरफुटीची 5 प्रकरणे झाली आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे आणि खरोखरच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का हे जाहीर करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आहे। दरम्यान सर्वच प्रकरणांमध्ये नाशिकचेच कनेक्शन कसं काय येतं असा सवाल केंद्रीय परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील प्रधान यांनी केली आहे। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती। महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे। 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचं आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये दिसून आलेलं आहे। परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणं आवश्यक असल्याचं एनटीएने आपल्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। एनटीएच्या निर्णयाचं मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्न धुळीस मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय। आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढले, अशा परिस्थितीत मुलांनी अभ्यास केला होता। हा केवळ पेपरफुटीचा विषय नसून तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे। पेपरफुटीची प्रकरणे महाराष्ट्रातच घडत आहेत, याचा अर्थ राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही हे स्पष्ट होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावे आणि ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी प्रधान यांनी केली आहे। आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत। ही सोपी गोष्ट नाहीये। म्हणजे 5,541 सेंटर्समध्ये 141 सिटीजमध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। जर एनटीएला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा। दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा अपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती, हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी।